श्री स्वामी समर्थ. आता मी तर उंबरठा पूजन करतेच सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि काही सण असले तेव्हा. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. तर मी उंबरठा पूजन कसं करते आणि काय करते. तसं तर शास्त्रानुसार उंबरठा पूजन करणे आवश्यक आहेच. उंबरठा पूजन केल्यामुळे घरामध्ये वाईट शक्तीचा प्रवेश अजिबात होत नाही आणि आपल्या घराला नजरसुद्धा कोणाची लागत नाही. उंबरठा पूजन केल्याने घरात कौटुंबिक सुखसुद्धा वाढतं. माहिती आहे का तुम्हाला? आता मी उंबरठा पूजन कसं करते ते तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात पहिले साध्या पाण्याने उंबरठा पुसून घेतला. त्याच्यानंतर वाटीमध्ये हळद, 1 चमचा हळद, थोडंसं गोमित्र आणि थोडंसं पाणी मिक्स केलं आणि त्याचा लेप तयार करून उंबरठ्याला लावून घेतला. ते थोडंसं सुकलं होतं, थोडंसं ओलं होतं. त्याच्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढून घेतलं आणि दोन्ही साईडला 5 बोटं ओढून घेतले. त्याच्यानंतर त्याच्यावर अक्षता टाकले आणि फुलं वगैरे ठेवून घेतले. आता तुमच्याकडे नसतील फुलं तर काही हरकत नाही. माझ्या झाडाला फुलं आलेले होते. ते फुलं वगैरे ठेवून घेतले आणि लगेच रांगोळी काढायला घेतली. छान अशी रांगोळी काढून घ्यायची. जसं तुम्हाला जमेल तसं. रांगोळीवर पण हळदी-कुंकू टाकून घेतलं आणि लगेच साईडला दिवा लावून घेतला. आता मी अशी करते माझी उंबरठा पूजन. तुम्ही पण करता का? करत असाल तर मला नक्की सांगा. म्हणजे माझ्याकडून काही चूक होत असेल तर मी नक्कीच सुधरवेल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.